ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची घडामोड ती म्हणजे चांदवडमध्ये रास्ता रोको सुरू आहे। मुंबई दिल्ली महामार्ग त्यामुळे ठप्प झालेला आहे। मुंबई दिल्ली महामार्गावर गाड्यांची रांग लागली आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकची हवा सोडायची आहे। रोहित पवारांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। काही वेळापासून आपण पाहतोय 1.25 तास झाला हे आंदोलन सुरू आहे। कांदा प्रश्नी शेतकरी आक्रमक झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, हा इशारा देण्यात आलाय, रोहित पवारांनी इशारा दिलाय की हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकची हवा सोडायची आहे। त्यानंतर काय नेमकी परिस्थिती आहे, पोलीस काय काळजी घेत आहेत पोलीस? दीपाली, काही मिनिटांपूर्वीच रोहित पवारांनी या आंदोलनादरम्यान भाषण केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की कुठेतरी आता सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचणं हा गरजेचा आहे। शेतकऱ्यांना आपल्याला भाव मिळवून द्यायचा आहे आणि कुठेतरी आता ही जी वाहनं उभी आहेत त्याची आपल्याला टायरांची हवा सोडायची, जी ट्रक आहेत त्यांची आपल्या टायरांची हवा सोडायची आहे। शेतकरी करते यावर काय म्हणतात आपण त्यांचं मत जाणून घ्या असं म्हणतात। कुठेतरी शेतकऱ्यांनी देखील जे आंदोलक आहेत त्यांनी देखील त्याला प्रतिसाद दिला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आत्ता रोहित पवारांच्या विधानानंतर वाहनांसमोर अशा प्रकारे बंदोबस्तामध्ये वाढ ही करण्यात आलेली आहे। जी मोठी ट्रक असतील, बसेस असतील, त्यांच्यासमोर आपण जर बघितलं तर ही संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। इतर देखील याच्यामध्ये दंगा नियंत्रण पथकं असतील किंवा इतर पथकं देखील इथे तैनात करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही मार्गाने फक्त वाहनांनाच नाही तर या बाजूला देखील संपूर्णतः बंदोबस्तामध्ये वाढ ही करण्यात आलेली आहे। कोणताही म्हणजे आपण जर ते आंदोलक जर आक्रमक झाले तर कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती खबरदारी ही घेण्यात आली आहे। त्यांच्यासोबत आपण बघितलं तर वरिष्ठ अधिकारी देखील DYSP असतील, 2 PI असतील, ते देखील या बंदोबस्तामध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे आता हे आंदोलन सुरू आहे। जवळपास 1 तास हा उलटून गेलेला आहे। अजूनही आंदोलकांनी माघार ही घेतलेली नाही आहेत। जो महामार्ग आहे दिल्ली आग्रा मुंबई आग्रा महामार्ग आहे तो रोखून धरण्यात आलेला आहे। आंदोलक हे आक्रमक आहेत। नेते मंडळीची भाषणं सुरू आहेत आणि सरकारला जाग आणण्यासाठी आता पुढचं आपलं जे आंदोलन आहे ते मुंबईत आपल्याला करावं लागेल, मंत्रालयासमोर आपल्याला धाव घ्यावी लागेल असं देखील नेते मंडळींनी वक्तव्य केलं आहेत। आणि एकंदरीतच त्यामुळे कांदा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस पेटत चाललेला आहे। आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारे आता रास्ता रोको आंदोलन हे पुकारण्यात येत आहे। प्रांजल, आपण पाहतो की प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे, मात्र वाहतूक कोंडी ही साधारण कधीपर्यंत राहील? कारण मोर्चामुळे शेतकरी हे आक्रमकच झालेले आहेत आणि ही आक्रमकता वाढतीये वेळेनुसार। मुळातच आपण दीपाली जर बघितलं तर कांदा प्रश्न हा गेल्या काही दिवसांपासून नाही तर महिन्यांपासूनच चर्चेत आलेला आहे। कारण कांद्याला कवडी मोल हा भाव मिळतोय, उत्पादन खर्च निघत नाहीत, मजुरीचा खर्च असेल, खतांचा खर्च असेल, दुसरीकडे सध्या जर बघितलं तर नवीन डिझेल टंचाईचं संकटाचा देखील सामना हा शेतकऱ्यांना करावा लागतोय आणि या सर्व पार्श्वभूमीवरती बळीराजा हा कुठेतरी हातबल झालेला आहे। जो दिवस रात्र मेहनत घेऊन काबड कष्ट करून कांदा हा त्यांनी पिकवलेला आहे। सध्याचा आपण बघितलं तर उन्हाळी हा कांदा आहे आणि तो बाजारात आणला जातो आणि याच कांद्यावरती खरं तर शेतकरी हा आपलं पोट जे आहे ते भरत असतो। मात्र सध्याची जर ही संपूर्ण परिस्थिती बघितली तर गेल्या वेळी देखील अवकाळी पाऊस हा मोठ्या प्रमाणात झाला होता। यामध्ये कांदा हा खराब झालेला होता आणि या खराब कांदा आणि आत्ताची उष्णता यामुळे कांद्याला खतं भाव हा मिळत नाहीत। यासह कुठेतरी जे केंद्र सरकारची बदलती धोरणं आहेत ती देखील याला कारणीभूत आहेत आणि यामुळेच खरं तर कांद्याला किमान 2400 रुपये हमी भाव द्या, नाफेडने प्रत्यक्षात बाजारात येऊन खरेदी करा, या मागणीसाठी आता विरोधक हे आक्रमक झाले आहेत आणि अशा प्रकारे आंदोलनाला सुरुवात ही करण्यात आलेली आहे। समोरील जर दृश्य बघितली तर एकीकडे आंदोलन हे सुरू आहेत, सर्व विरोधक असतील, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी असतील, हे रस्त्यावरती उतरलेले आहेत, बंदोबस्त हा देण्यात आलेला आहे। दुसरीकडे अशा प्रकारे अजूनही वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत। वाहन चालक हे अडकून पडलेले आहेत आणि हे आंदोलन कधी संपणार याच त्या प्रतीक्षेत आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे बंदोबस्त देखील तैनात हा करण्यात आला आहे। निश्चितच प्रांजल, आपण पाहतोय सामान्य नागरिकांना मोठा फटका याचा बसताना दिसतोय। प्रांजल, तुमच्याकडे येऊच, मात्र आपण प्रेक्षकांना दाखवूयात की काही वेळापूर्वी आपले प्रतिनिधी निलेश वाघ यांनी काही आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे। कांद्याच्या भावात होणाऱ्या सातत्याच्या घसरणीमुळे आज नाशिकच्या चांदवड होते महाविकास आघाडीचे दिल्लीकडे जाणार जो दिल्ली मुंबई आग्रा हायवे जो तो या ठिकाणी रोखून धरण्यात आलेला आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना ज्या त्या संतप्त झाल्या पाहायला मिळतात। कांदा उत्पादक शेतकरी कांदा अक्षरशः या ठिकाणी रस्त्यावर ठेवून आपला संताप व्यक्त केला। एवढंच काय तर कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आणि या ठिकाणी त्या आपल्या सोबत आलेल्या भाजी भाकरी असेल, कांदा असेल, या ठिकाणी फुटून खातात। काही त्याचे लहान मुलं देखील आंदोलनात सहभागी झालेत। दादा, मला एक सांगा, कांद्याला भाव मिळत नाही, आपला उत्पादन खर्च निघत नाही, आज आंदोलन होतंय आणि तुम्ही इथं कांदा भाकरी खाता। आज आम्ही शेतीमालाला कुठल्याच प्रकारचा भाव नाही
2014 पासून आजपर्यंत सरकारच्या धोरणाप्रमाणे शेतीमालाचे भाव दुप्पट झाले पाहिजे, पण ह्या 10-11 वर्षाच्या काळात शेतीमालाचे भाव दुप्पट होण्यापेक्षा दुपटीने कमी झाले आणि आज शेतकरी कर्जबाजारी झाला. आज कांद्याची परिस्थिती 2 वर्षापासून इतकी वाईट झाली आहे का कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. तर आमची सरकारकडे अशी अपेक्षा आहे की धोरण राबवावं आणि किमान मागच्या विकलेल्या मालाला आणि आजपर्यंत इथून पुन्हा एकदा जाऊया प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे. प्रांजल, आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या उद्विग्न भावना समोर येत आहेत. काय नेमकं घडतंय सध्या तिथे? काही वाहतूक हटवण्याचा प्रयत्न केला जातोय का? खरे दीपाली, शेतकरी हे आक्रमक झालेले आहेत, विरोधक हे संतप्त झालेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की कांद्याला योग्य तो हमी भाव द्या. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर कालच कुठेतरी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हा केला होता. 1580 रुपये एवढा भाव देण्यात आला होता. मात्र हा भाव देखील आम्हाला परवडणार नाही आहे. किमान 2400 रुपये आम्हाला भाव हवा आहेत आणि याच मागणीसाठी विरोधक हे आक्रमक झालेले दिसून येत आहेत. काही वेळापूर्वीची दृश्य जर बघितली तर सोबत कांदा भाकरी देखील हे आंदोलक घेऊन आलेले आहेत आणि इथेच खरं तर आम्ही दिवस काढू असं देखील त्यांनी म्हटलेले आहेत. मात्र दिवस काढू हे देखील आंदोलक जर म्हणत असले तरी दुसरीकडे मात्र जो महामार्ग आहे, हा करता मुख्य महामार्ग आहे मुंबई आग्रा महामार्ग, आणि हाच रोखण्यात आल्यामुळे वाहन चालक हे कुठेतरी संतप्त, वाहन चालक हे कुठेतरी याबाबत नाराजी व्यक्त करतायत, मनस्ताप त्यांना सहन करावं लागते. अशा प्रकारे आपण जर बघितले तर बसेस असतील, ट्रक असतील, कंटेनर असतील, हे महामार्गावरती अडकून हे पडलेले आहेत. वाहनांच्या लांबच लांब रांगा हे दिसून येत आहेत. पोलीस बंदोबस्त हा देण्यात आलेला आहे. कुठेतरी या जे ट्रक आहेत त्यांची आम्ही हवा सोडू असं या आंदोलकांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कुठले अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीही घेतली जाते. दरम्यान या वाहन चालकांशी देखील आपण काही वेळापूर्वी बोललो असता, त्यांचं देखील संमिश्र प्रतिक्रिया खरं त्यांच्या आहेत की खरं आहे की जरी अशा प्रकारे आंदोलन आहे तरी दुसरीकडे शेतकरी जो आहे तो संकटात सापडलेला आहे आणि त्यांच्यासाठी काही वेळ आम्हाला जर अशा प्रकारे उभं राहावं लागलं तर काहीही अडचण येत असं ते बोलून दाखवत आहेत. तर दुसरीकडे मात्र काही वाहन चालक आहेत ते सांगतायत की आम्हाला खरं रुग्णालयामध्ये जायचं आहे, तर काही महत्त्वाची कामं देखील आहेत त्यासाठी आम्ही प्रवास करतोय, मात्र अशा प्रकारे आम्ही अडकून पडलोय असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आपण पुन्हा एकदा खरं तर या जे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा रस्त्यावर आपण जाऊयात. काही जे वाहन चालक आहेत त्यांच्याशी आपण पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूयात. त्यांचं खरं तर काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. ही बस जर बघितली तर नाशिकहून चांदवड मनमाड मार्गे नांदगावला जाणारी ही बस आहे. जवळपास 1-1.25 तास उलटून गेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण कुठेतरी जाणून घेणार आहोत. मावशी, कुठे चाललंय? नांदगावला चालले. आता काय अडकून पडले का? हा, अडकून पडले. किती वेळ झाला? मस्त वेळ झाला. हा हा हा. काय वाटतंय, अशा प्रकारे रस्ता अडवणं योग्य वाटतं का? नाही नाही वाटत. तुम्ही काय घरी चालले, काय कामावर, काय नक्की? नाही, कार्यक्रम आहे तिकडे. हा हा. कसला? बोला ना, बोला. हा. बरं बरं बरं. आता शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको करताय, ते योग्य वाटतंय तुम्हाला अशा रस्ता अडवणं का काय? नाही. हा मावशी, तुम्ही कुठे चाललाय? नांदगाव. काय काय? नांदगाव. नांदगाव. किती वेळ झाला इथे उभे? आता किती वेळ झाले उभे? 2-3 तास झाले. आता काय काय अडचण येते का योग्य वाटतं असा रस्ता अडवणं? आपण बघत आहोत या खरं तर महिला प्रवासी आहेत, त्या नांदगावला निघालेल्या आहेत आणि आम्ही अडकून पडलेलो आहेत, पुढे कार्यक्रम आहेत असं देखील ते सांगतायत. अनेक जर आपण हे जर प्रवासी जर बघितले तर तिकडे बघा अनेक जण अशा प्रकारे दुकानात देखील गेलेले आहेत. उष्णता आहेत, कडाक्याचे ऊन पडलेत आणि त्यामुळे कुठेतरी कोल्ड्रिंक्स काही जण घेत आहेत. काही प्रकारे काही प्रवासी जे आहेत ते झाडाखाली जाऊन उभे आहेत आणि सावली खरं तर ते घेत आहेत. एकंदरीतच बघितलं तर जवळपास निश्चितच प्रांजल, आपण 1.25 पाहतो तास की उलटून एकीकडे गेलेला आहे. उन्हात शेतकऱ्यांचं आंदोलन, दुसरीकडे या आंदोलनामुळे बसलेल्या सामान्य नागरिकांना फटका. या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू प्रांजल. तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.